दयाल रे रथ हाकेरना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल 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 हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर गेल्या 8 तारखेपासून तर आज पावेतो गोकुळाष्टमीचा सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या या रिधोरा गावात तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी आहे आणि आपण 8 तारखेपासून हा सत्संग अतिशय सुंदर प्रकारे आपण ऐकत आहोत। आता हा सत्संग चिंतन विषयाकडे जाता जाता चिंतन करता करता चिंतन केलं की भिंगरोटीच्या दृष्टांताप्रमाणे आपण देवासारखं होऊन जातो आणि म्हणून आता देव आज आपल्या घरी येणार आहे। जन्म होणार आहे देवाचा, सर्व तयारी चालू आहे कारण देव येणार आहे। देवाच्या स्वागताची तयारी चालू आहे। दांडिया खेळत आहेत, त्या दांडिया देवाच्या स्वागतामध्ये आपल्याला त्या खेळायच्या आहेत आणि म्हणून आपण अतिशय उत्कृष्ट प्रकारे अशी ही सर्व तयारी गोकुळाष्टमीची करत आहोत। आपण श्रीकृष्ण भगवंत जन्मोत्सव अतिशय हर्ष उल्लासाने या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत। श्रीकृष्ण भगवंताचा जन्म होत आहे तर जन्म का होत आहे हा एक प्रश्न आहे। श्रीकृष्ण भगवंत जन्म घेतो, देव जन्म घेतो, का घेतो, केव्हा घेतो आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत गीतात सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां। हे कुंती पुत्र अर्जुना, जेव्हा जेव्हा या भूतलावर या पृथ्वीवर विनाश करणारे क्रूर वृत्तीचे लोक विनाश करण्यासाठी जन्म घेतात आणि ते विनाशाला पावण्यासाठी
त्यांचा विनाश करण्यासाठी मी या भूतलावर जन्म घेत असतो. आणि म्हणून श्री कृष्ण कथा सुरू होते. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि उग्रसेन राजा या द्वापार युगामध्ये मथुरेचा राजा होता. आणि आता कुरवृत्तीचा कंस त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि तो युवराज केलेला आहे, युवराज केलाय. आणि म्हणून तो कंस एक वेगळ्या प्रकारचा आहे. कंसाला देवकी नावाची बहीण आहे. आणि मग काय होते पुढे? कंस राजा होऊन जातो. उग्रसेन म्हणजे त्याच्या बापाला तो बंदी करून टाकतो आणि त्याला बंदी खाण्यामध्ये नेऊन टाकतो. देवकीचं थाटा माटात एकदम मोठ्या थाटामध्ये लग्न करून देतो. ज्या वेळेस कंस आपल्या बहिणीचं लग्न लावतो त्यावेळेस एवढा उत्साह असतो. वसुदेव देवकी त्या वसुदेवासोबत ते लग्न लागतं. इतका थाट असतो मित्रांनो. ज्या प्रांतातले लोक असतील त्या प्रांतातला पदार्थ त्या लोकांसाठी तयार केलेला असतो. त्या त्या भागामध्ये तशा तशा प्रकारचा तो मंडप असतो. खूप सुंदर. जितकी सजावट करता येईल तितकी सजावट त्या ठिकाणी केल्या जाते. कारण कंसाची अतिशय लाडकी बहीण देवकी आहे आणि तिचं लग्न होत आहे आणि म्हणून खूप थाटा माटामध्ये लग्न लावल्या जातं. नवरीला आता सासरी घालायचा आहे, न्यायचा आहे. आणि मग त्यासोबत एक सोकाण्या म्हणून भाऊ जात असतो. आणि म्हणून कोणाला तरी आपण पाठवत असतो, आत्याच्या मामाला किंवा अजून कोणी मामा आत्याचा मुलगा किंवा जर छोटा भाऊ असेल तर त्याला. पण हा काय म्हणतो, कोणाला न पाठवता स्वतः देवकीला मी नेऊन घालणार, स्वतः सारथ्य करणार. तो कंस मथुरेचा राजा आहे पण तो काय म्हणतो, बहीण माझी लाडकी आहे आणि तिचं सारथ्य मी करणार आहे. माझ्या बहिणीला तिच्या घरी मी स्वतः नेऊन घालणार आहे. कंस अतिशय उत्साहाने रथावर बसतो. वसुदेव देवकीला रथावर बसवतो. अतिशय उत्तम सजावट केलेली रथाची. सर्व मथुरेतले सर्व प्रजाजन सार करण्यासाठी त्या ठिकाणी वसुदेव देवकीला आलेले आहेत. सगळेजण देवकी आपल्या या राज्यातून चाललेले आहे म्हणून डोळ्यातून अश्रू पडत आहे. अशी ही देवकी अतिशय प्रिय आणि लाडकी असणारी, तिला कंस सार करत आहे, सारथ्य करत आहे. सगळेजण वाटात उभा आहेत. खूप मोठी गर्दी आहे. वसुदेव देवकी उभा आहेत रथामध्ये आणि कंस त्या ठिकाणी सारथ्य करत आहे. चाललाय रथ. कोणी फुलं फेकतात तर कोणी काही करतात तर कोणी काही करतात. कोणी दुरून दर्शन घेतात की आमची देवकी चालली. काय वसुदेव राजा हात जोडून रथामध्ये उभा आहे. त्या ठिकाणी काही खुश आहेत तर काही दुःखी आहेत. कारण आमच्या गावची लेक चाललेली आहे आणि म्हणून काहींना दुःख होतं. आणि म्हणून सर्वांना काहींना दुःख झालं आणि काहींना आनंद झालेला आहे. कंस आता त्या ठिकाणी गावाच्या बाहेर निघत आहे. वसुदेव राज्याच्या त्या सीमेपर्यंत पोहोचायचा अर्ध्यात पोहोचलेला आहे. अचानक एक आकाशवाणी होते. विजांचा कडकडाट होतो. ए मूर्ख कंस, ये तू क्या कर रहा है? जो तेरी बहन है उसका गर्भ 8वां तेरी मृत्यु बनने वाला है. हे कंसा,
8वा पुत्र या देवकीचा तुझा वध करणार आहे. अरे हट, माझी ही लाडकी बहीण आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीचा मुलगा मला कसा मारेल? तो तर मला आनंदाने मामा म्हणेल. हे काय सांगतोस तू? कोण आहेस तू? तो म्हणतो मी आकाशवाणी आहे. आकाशवाणी म्हणजे कधी असत्य न बोलणारे. आकाश बोलतोय, असत्यवाणी आहे. आणि मग तो संदेह निर्माण करत आहे स्वतःमध्ये, अरे हे खरं आहे का? आणि म्हणून आकाशवाणी बंद होऊन जाते. मध्यभागी आहे. वसुदेव राजाच्या राज्यामध्ये जायचं आहे. वसुदेव आणि देवकी घाबरलेले आहेत. आमचं तर अजून काहीच झालेलं नाही, आमच्या राज्यात आम्ही पोहोचलो नाही तर आमच्यावर संकट निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून वसुदेव देवकी एकमेकाला बिलगतात. आणि कंस राजा विचार करतोय काय करायचं. देवकीचा 8वा पुत्र माझा वध करणार आहे. अंजरीचा 8वा पुत्र माझा वध करणार आहे तर मी राजा राहणार नाही. आणि मग हिच्या 8व्या मुलाला जन्म का होऊ द्यायचा? यांनी विचार केला, बहीण तर माझी लाडकी आहे. मग वसुदेव राजालाच मारून टाकू. बहीण आपली लाडकी आहे, तिला नाही मारायचं. मग ती हात जोडायला लागले, दादा एवढ्या थाटामाटात माझं तू लग्न केलं, माझ्या सोबत स्वतः मला तू सासरी नेऊन घाला आलास आणि तू माझ्या सौभाग्यावर पडलास. जे सौभाग्य मी आत्ताच लावलंय आणि तू त्याला मारायचा विचार करतोस. दादा त्याला नको मारू रे, तुला मारतो. मग दादा मी तुझी लाडकी आहे, तू मला का मारतो? मी काय केलं तुझं? मग तुझा जो 8वा मुलगा आहे, 8वा गर्भ आहे, तो मला मारणार आहे. त्याची मला भीती आहे. ही आकाशवाणी झालेली तू पण ऐकलेली आहे. हो दादा ते खरं आहे, परंतु तुला मुलगा मारणार आहे ना 8वा. मग तो 8वा मुलगा तो मार. आम्हाला का मारतो? माझ्या पतीला का मारतो? का नाही? मग काही दिवस त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. पण कळ लावणारे असतात. आणि म्हणून एक जण कळ लावली. कळ कोण लावतो तुम्हाला माहितीये? तो म्हणे पहिल्यापासून 8वा का शेवटपासून 8वा? माप म्हणे तो 1 2 3 4 5 6 7 8. मात 8 पासून माप 1 2 3 4 5 6 7 8. नेमका पहिला 8वा का शेवटचा 8वा? का मधून माप? मधून 8वा का शेवटून 8वा? त्याचं डोकं काम करना. ज्या वेळेस माणसाचं डोकं हँग होतं, आपल्याला कोणी मारणार आहे तेव्हा आपलं डोकंच काम करत नाही. खरं की नाही? जेव्हा कोरोना आला ना तेव्हा आपलं डोकंच काम करत नव्हतं. कोणी असो 14 दिवस तिथे थांबायचं, इकडे यायचं नाही. मग पोटचा असो का नसो, आलं कोणी जवळ, घेतलं तुम्ही जवळ. इतका जीव लावत होते तुम्ही. मग आता इतका जीव कंस लावत होता, कंसाने सहन केलं का? म्हणे तुला मारतो. केलं का सहन? मग कोण कोणाचं आहे ना? मग अशा कुवृत्तीच्या लोकांना मारण्यासाठी, राक्षस लोकांना मारण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताने अवतार धारण केलेला आहे. श्री म्हणजे उपाधी, ऐश्वर्य. कृष म्हणजे कृष करणारा. कृष हा धातू आहे. कृषी नाही का? कृषी म्हणजे शेतकरी. तो काय करत असतो? ज्या वेळेस पेरणी होती त्याच्या आधी तो सगळ्या जमिनीला कृष करून टाकतो, भुगा करून टाकतो सगळ्या गवताचा, सगळ्या काशांचा. तसा श्रीकृष्ण भगवंत या जमिनीवर जितके काही दुराचारी लोक आहेत त्यांना कृष करण्यासाठी, मारण्यासाठी तो जन्म घेत आहे. त्याला मारणारा कोण उगवलेला आहे? तो कशासाठी जन्म घेतोय? या भूतलावर अत्याचार वाढलेला आहे. कंसासारखे अत्याचारी राजा लोक या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि आजकालचे राजे इकडे पळतात, तिकून इकडे येतात, इकून तिकडे जातात. काय काय राहिला याचा अर्थ? सगळा स्वार्थ राहिला मित्रांनो. सत्तेवर सगळ्यांना बसावं असं वाटतं, पण सत्ता त्याच्या हातात पाहिजे जो सत्ता सत्याने चालवतो. आणि तो सत्याने चालवण्यासाठी जन्म घेत आहे तो श्रीकृष्ण भगवंत आहे.
आणि मग तो कंस म्हणतो खरंय तुम्ही म्हणता ते नेमका 8वा कोणता? मग मग त्यांना बंदी करून टाकलं म्हणे तुम्ही तर धावा तिकडे जायचं नाही. बंदी केलं, दरवाजे लावले, इतकी कडी चोट त्या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे, सैनिक लावलेले आहेत, विश्वासू सैनिक. त्या ठिकाणी बंदिस्त केलं. बंदिस्त केल्यामुळे त्या ठिकाणी सांगितलं वसुदेवाने बघ राजन कंसा मी तुला माझ्या हाताने मुलं आणून देईन पण आमच्यावर विश्वास ठेव. जेवढे मुलं होतील तेवढे मी तुझ्या हातात देईन, तुला काय करायचं तू ते कर. वसुदेव कधी खोटं बोलत नव्हता मित्रांनो. दुश्मन सुद्धा वसुदेव राजावर विश्वास ठेवत होता. इतका विश्वास त्या वसुदेव राजा होता, तो इतका सत्यवादी होता. मग ठीक आहे, वसुदेव राजावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला कंसाने. स्वतः वसुदेव राजा मुलगा झाला की त्याच्या हातात द्यायचा, कंसाच्या हातात द्यायचा. आपली संतान स्वतः मारण्यासाठी वसुदेव राजा कंसाच्या हातात द्यायचा. आणि कंस त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी बंदी केलेलं आहे त्याच्या बाजूला एक मोठी अशी खोली होती, पटीशाळा होती. त्या ठिकाणी एक मोठी शिळा होती, मोठा दगड होता. त्या ठिकाणी ते लेकरू तो असा धरायचा पायाला आणि असा फिरवायचा आणि फाटकन दिशी धुना आपण आदळतो ना तसा आदळायचा. इकडे आईच्या वसुदेव देवकीच्या हृदयाचे चिथडे चिथडे उडायचे मित्रांनो. किती दुःख सहन केलं असेल त्यांनी. 6 मुलं स्वतः डोळ्यासमोर मारल्यासारखे मारले मित्रांनो. हे अत्याचार चालू आहे पण श्रीकृष्ण भगवंत या अत्याचारांना मारण्यासाठी जन्म घेत आहे. काय श्रीकृष्ण भगवंताचा एक वेगळाच अवतार आहे, विलक्षण अवतार आहे. कधी काही तर कधी काही, कधी युद्ध तर कधी काही, कधी दही दूध लोणी. काय कसा आहे तो श्रीकृष्ण भगवंत, त्याचे पवाडे वगैरे का. आज इतक्या दिवस झाले द्वापार युग संपलंय तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचा जन्माष्टमीचा व गोपाळ काल्याचा कार्यक्रम एक ना एक जण त्या ठिकाणी आपल्या घरी व काही जण सामूहिक त्या ठिकाणी साजरा करत असतात. आज ही श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र श्रीमद भगवद्गीता जिवंत आहे. किती हजार वर्ष झाले जाऊन, 5000 वर्ष झाले असं म्हणतात तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचा सर्व जिवंत आहे. कशा अत्यंत श्रीकृष्ण भगवंत. दुसरा मुलगा झाला की वसुदेवाने हातात दिला, पकडला, मारला. तिसरा, चौथा, 5वा, 6वा मारला. 2 जण बिलगून रडायचे. आपले मुलं आपल्या समोर मारले जातात. वसुदेव राजा म्हणतो ही नीती आहे, हे प्रारब्ध आहे. हात जोडतो, अरे देवा किती आम्हाला दुःख देणार. आमच्या समोर आमचे लेकर मारले जातात, कधी आमचा अभिमान घेणार. कोण आमच्या पाठीमागो राहणार. आता जवळ आलेला आहे अवतार घेता. वसुदेव देवकी कारागृहात आहेत मित्रांनो. श्रीकृष्ण भगवंत कारागृहात जन्मतो. काय तो देव आहे आणि जो देव नाही तो कारागृहात जातोय. ध्यानात घ्या. काही लोक म्हणतात आम्हीच देव आहे. मग तुम्ही कारागृहात काय हे तुम्हाला का कळत नाही. तुम्ही देव आहे ना, मग कारागृहात काय तुम्ही, जलात काय तुम्ही. अरे श्रीकृष्ण भगवंत जन्मला की जलातून बाहेर निघाला, कारागृहातून बाहेर निघाला. तुम्ही अजून निघले नाही आणि स्वतःला देव मानून घेता. बघा तुम्ही महानुभाव संप्रदायामध्ये कोणी कोणाला कधीच देव मानून घेत नाही, महाराज मानून घेत नाही. एक गुरुतत्व आहे त्यांच्याकडे. गुरु म्हणजे काय, फक्त देवाचा रस्ता दाखवणार आहे. तो स्वतःला देव म्हणून घेत नाही आणि स्वतःला देव म्हणतात. असं करायचं नाही. कधी फसवणूक कोणाची केली नाही पाहिजे. आणि मग 6वा गर्भ, 7वा गर्भ येतोय. 7वा गर्भ आल्यानंतर काय होते, काही दिवस होतात, काही दिवस झाले की तो गर्भ गायब होऊन जातो. सगळीकडे चर्चा झाली. म्हणे काय झालं, काय झालं. म्हणे काहीच झालं नाही, देवकीचा गर्भ पडून गेला. आता काहींचा गर्भ पडत असतो, मग कंसाला असं वाटलं जाऊ द्या पडून गेला असं.
काही लक्ष दिलं नाही. आणि मग तोच गर्भ रोहिणीच्या पोटात गेला. नंदराजाच्या घरी गोकुळात. गोकुळ म्हटलं ना की आनंदच आनंद वाटतो माणसाला. नुसतं गोकुळ नाव घेतलं ना तर माणसाला आनंद निर्माण होतो. आजही आनंद निर्माण होतो नुसतं गोकुळ म्हणायचं. मग गोकुळात श्रीकृष्ण भगवंत वाढले, खेळले, मोठे झाले आणि म्हणून आपल्याला एक आनंद येतो. नुसतं गोकुळ म्हणलं तर आनंद येतो. कमाल आहे की नाही. रोहिणीच्या गर्भामध्ये बलराम राजे त्या ठिकाणी वाढत आहेत. आणि वसुदेव आणि देवकी या ठिकाणी इकडं आहेत. पण गर्भ गेला. मग कंसाला समजला म्हणे काय झालं. आणि गर्भ पडला. चांगलं लक्ष ठेवा म्हणे. जर आता 8वा पुत्र जर गेला, जर काही झालं ना तुम्हाला एकाला ठेवणार नाही. सगळ्यांना ताकीद दिले. डोळ्यात तेल घालून बघत आहेत सगळे पहारेकरी. लक्ष ठेवतायत. नंदराजाच्या गोकुळामध्ये यशोदेला दिवस गेलेले आहेत. इकडे देवकीला दिवस गेलेले आहेत. आता देवकीला मुलगा होणार आहे 8वा. तो श्रीकृष्ण भगवंत आहे. त्या 8व्या मुलासाठी इतकी तंदुरुस्तपणे डोळ्यात तेल घालून बघत आहेत. एकही जण झोपत नाही. लक्ष ठेवा. जर हा मुलगा आतून इकडं तिकडं जर कधी गेला ना तुम्ही गेले. कंसाने ताकीद दिलेले. कोणी झोपत नाही. पण श्रीकृष्ण भगवंताची माया तुम्हाला कधी कळणार आहे. तुम्हाला अजून त्याचं राजकारण कळालं नाही मित्रांनो. तुम्ही किती राजकारण करा कोण्याही पद्धतीचं काही खरं नाही तुमचं. श्रीकृष्ण भगवंताचं राजकारण अजून फेल गेलं नाही. दाखवा कधी फेल गेलं का. ते राजकारणच वेगळं आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताचं महाभारत बघा. तुमच्या सगळं लक्षात येईल. तो श्रीकृष्ण भगवंत कृष कसा करत होता आणि कृष करून सुद्धा त्या जमिनीत कसे मोती उगत होता. ज्यांना कृष करायचे त्यांना कृष करून टाकायचा आणि ज्यांना उगवायचे त्यांना उगवायचा. का नाही. जमिनीत ते वस्तू लावली पाहिजे जे आपल्या उपयोगाचे. नाही तर जमिनीत मादक द्रव्य सुद्धा लावू शकता. आणि त्या मादक द्रव्याला बंदी आहे. पण हे अत्याचारी लोक काय करतात ते लावतात आणि ते त्या ठिकाणी अत्याचार पसरवतात. त्यांना मारण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत जन्मलेला आहे. मग 8वा गर्भ आता जवळ आलेला आहे. बस जन्म होणार आहे. आज रात्री एकदम कडितोच त्या ठिकाणी सगळे बघत आहेत. बस श्रीकृष्ण भगवंत जन्मले की तिकडे यशोदेला मुलगी जन्मली. साक्षात्कार झाला वसुदेव देवकीला. आणि ते उठले आणि तो सांगत आहे श्रीकृष्ण भगवंत मी तुमच्या तपश्चर्येमुळे तुमच्या उदरामध्ये जन्माला आलेलो आहे. कोणाच्याही जन्माला कोणी येत नसतं मित्रांनो. जो साधू संतांचे दोष पोटात घालतो, काय पोटात घालतो, त्याच्या उदरामध्ये त्याच्या पोटाला देव जन्म घेतो हे ध्यानात घ्या. आणि म्हणून सगळ्याचे त्या ठिकाणी त्यांनी सगळे दोष पोटात घातलेले आहेत. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने त्या कारागृहामध्ये जन्म घेतलेला आहे. वसुदेव देवकीला त्या ठिकाणी ते सांगत आहेत जन्म झालेला आहे माझा, काळजी करू नका. वसुदेव राजाला त्या ठिकाणी सूचना केली. वसुदेव तुम्ही उठा आणि श्रीकृष्ण भगवंताचं बाळ रूप हातात घ्या, टोपलीत घ्या. नंद राजाच्या घरी यशोदेला मुलगी झालेली आहे त्यांच्या घरी जा आणि त्यांच्या घरी यशोदेच्या जवळ हा मुलगा ठेवून द्या. आणि नंद राजाला सांगा, तिला सांगा की हा तुझा मुलगा आहे. नंद राजाला हे माहिती होतं. आणि देवकी इकडे बेशुद्ध होती. देवकी पासून ते उचलला श्रीकृष्ण भगवंत आणि माया पसरली. जितके दरवाजे होते ना तितके आपोआप उघडले. सगळ्याचे बंधन तोडने वाला बंधन में कैसा रहेगा. सगळ्याच्या बंधनाला तोडण्यासाठी त्याने जन्म घेतलाय आणि तुम्ही त्याला बंधनात ठेवता.
बंदी खाण्यात ठेवता. तो जन्मला की सुरुवात झाली मित्रांनो संघर्षाला. काय आपली संघर्षाला केव्हा सुरुवात होती? जमलं तर 16 वर्षानंतर. तेही संभा शिवाजीराजांनी सुरुवात केली. एक किल्ला हातात घेतला 16 वर्षात. आपल्या हातात काय ऐका चुना चालला घ्यायला. अरे एवढं मोठं त्यांनी हे राज्य आपलं निर्माण करून दिलं. 23 रुपयाचा माणिकचंद खाऊन थुकतोय. आहे का तुला काही त्याची किंमत? पाणी करून टाकलं ना रक्ताचं त्याने. त्याची आठवण करणं जरा काही. काय केलं तू आणि तू काय करू राहिला त्याच्या जमान्यामध्ये, त्याच्या राज्यामध्ये. अरे त्याच्या वंशजच ना आपण असं काही करून काही करायला पाहिजे का? हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे हे ध्यानात घ्या. काय केलं? श्रीकृष्ण भगवंतांनी जन्मल्यापासून संघर्ष सुरुवात केला. शिवाजीराजांनी सुरुवात केला. तुम्ही काय करता? जीवन जगायचे ना तर फुटपाथवरचे लोक सुद्धा जगतात. जगण्याला अर्थ पाहिजे मित्रांनो, स्वार्थ नाही पाहिजे नुसता. जगत असताना आपण मेलो ना तरी जिवंत राहिलो पाहिजे. ध्यानात घ्या. मरणा मारून विजयी व्हावे, मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. आपण तर कोरोना आलो तर पळायला लागलो. मी मरण खेटू नको. खरं की नाही? आता कोरोना आहे का नाही काय मिळणार नाही. आता काय आहे की नाही? आणि तेव्हा सॅनिटायझर लाव, इकडे येऊ नको. खेटलं कोणी? आलं कोणी जवळ? काय आहे का कोणाचा जीव कोणात? श्रीकृष्ण भगवंत जन्मले की संघर्ष सुरू केला. आपण संघर्षाला घाबरून लगेच काही करायला लागलो, पळायला लागलो. अरे परमेश्वर प्राप्त करणं हाच खरा संघर्ष आहे जीवनाचा. काय संघर्ष आहे बाकीचा? श्रीकृष्ण भगवंत जन्मले, बास सगळ्यांना झोपी लागल्या, माया पसरले, दरवाजे उघडले. इतके दरवाजे होते ना तुम्हाला सांगतो, इतक्या बोळीत नेऊन ठेवलं होतं आतमध्ये. इथं कोणी जाणार नाही चिलट सुद्धा. इतक्या आत नेऊन ठेवलं. श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण पुढे होते. बास त्या लॉकरला त्या ठिकाणी श्रीचरण लागला की दरवाजा उघडला. सगळे उघडायचे. बास उघडत 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 गेले गेले आणि एका डालीमध्ये वसुदेवाने श्रीकृष्ण भगवंताला ठेवला. मग काय आनंदच आनंद. श्रीकृष्ण भगवंत जन्मला की देवी देवतांनी फुलाचा वर्षाव केला. बस यमुना नदीत पार करायची आहे. यमुना नदी दुतडी भरून वाहत आहे. तिला आनंद झालेला आहे. ती लाटा खात आहे. पाण्याच्या अशा जेव्हा लाटा येतात तेव्हा एक पाण्याला एक आनंद असतो. काय? आणि त्या पाण्याचाही तो अभिमान घेणारी ती यमुना नदी आहे. आणि मग श्रीकृष्ण भगवंत त्या डालीमध्ये आहे. आणि मग त्या यमुनेला असं वाटतं की श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण कधी मी वंदन करेन, कधी स्पर्श करेन. पाणी वाढत चाललं मित्रांनो. वसुदेव राजा त्या नदीतनं चाललेला आहे. चालला पण पाणी वाढत आहे. काय करावं, कसं जावं तिथं? पण श्रीकृष्ण भगवंत आहे ना तुझ्या पाठीशी. श्रीकृष्ण भगवंत, तू का घाबरतो? पाणी इथपर्यंत येतं तरी वसुदेव राजे म्हणले का नाही आता पाणी उतरल्यावर जाऊ का नाही? आपण तर म्हणणार नाही, हो द्या ना थोडस शांत, मग बघू यांचं खरं खोट आहे. ते म्हणले का? ते म्हणले नाही, प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर प्राप्त करायचं असेल तर प्रयत्न महत्वाचा आहे. थांबले नाही ते. थांबला तो संपला. लगेच शेषनाग मागून आला. देवाला पाऊस लागू नये, ऊन लागू नये, छत्री. कशी देवी देवता धावतात श्रीकृष्ण भगवंतामुळं पाठीमाग. माहिती का तुम्हाला? श्रीकृष्ण भगवंत जन्माला यायचा असेल ना तर इतकं धावपळ असती. सगळ्या अशा ओळखण्यान हे सगळं गर्भ गिर्भ असा स्वच्छ केलं जातं. ब्रह्मविद्येत तुम्हाला जसं तसं तुम्हाला बघायला भेटन दे. श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी चाललेले. श्रीकृष्ण भगवंत आताला समजत आहे की आता वसुदेव राजाच्या तोंडात पाणी जात आहे, नाकात पाणी जात आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणत आहेत, यमुने काय चालू आहे? महाराज आपलं दर्शन घ्यायचंय हीच अभिलाषा आहे. श्रीकृष्ण भगवंताने त्या डालीतनं श्रीचरण बाजूला काढला, स्पर्श केला यमुनेना, दंडवत केला. यमुना बस खाली गेली आणि बस गोकुळ जवळ आलं.
नंद राजाच्या राजधानीमध्ये त्या ठिकाणी वसुदेव राजा जात आहे, श्रीकृष्ण भगवंताला घेऊन जात आहे. भेट झाली दरवाजामध्ये, कडकडून भेट झाली. वसुदेव आलास? हो नंदराज आलो. एक महत्वाचं काम आहे मित्रा. आणि काय? काही काम असो मी तुझं काम करणार. तू संकट अस कंसाने तुला बंद केलं. हो मग त्यासाठीच आलो इथं. आणि काय झालं? 8वा पुत्र आणि जन्म घेतलाय आणि साक्षात्कार देवाने केलाय. स्वतः देवाने मला इथं पाठवलं. हा श्रीकृष्ण भगवंत आहे मी जो आणलाय ना, हा श्रीकृष्ण भगवंत तुझ्या घरी मी सुपूर्त करणार आहे. याचं पालन पोषण चांगलं करतोय. नंद राजा वसुदेवाला बोलतो, अतिशय सुंदर प्रकारे त्याच्यावर पालन पोषण करून घाबरू नकोस. घेतला मुलगा, घेतला श्रीकृष्ण भगवंत घेतला. यशोदा त्या ठिकाणी झोपलेली होती, तिथं मुलगी खेळत होती. जन्म झाला तिचा. नंद राजाला माहिती होत, वसुदेवाला माहिती होत, बाकी सगळे झोपलेले होते. त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला ठेवलं आणि ती मुलगी उचलली आणि त्या डालीत ठेवली. नंद राजाशी आणि वसुदेवाचं त्या ठिकाणी चर्चा झाली. निघतो मी आता, सांभाळ कर. हा कान्हा आहे, हा कृष्ण आहे, हा खूप मोठा आहे. ज्यावेळेस जन्मला ना त्यावेळेस त्याने एक जांभळी दिली, त्यामध्ये विश्वरूप दाखवलं. सर्व विश्व याच्या तोंडात आम्हाला दिसलं. देवकी मातेनं मुखावर असा हात ठेवला. मुलगा सामान्य नव्हे, सामान्य नाही. माझं लेकरू खूप मोठं होणार आहे, खूप मोठं आहे माझं लेकरू. आणि वसुदेव राजाने ते आणलं, ठेवलं, मुलगी घेतली आणि आता निघत आहे. मथुरेकडे पुन्हा वापस जात आहे. यमुनेतनं पुन्हा परत गेला. दरवाजे उघडले. बस आपल्या बंदी शाळेमध्ये त्या ठिकाणी हा पुन्हा वसुदेव जातो आणि देवकी मातेच्या बाजूला ती मुलगी ठेवतो. जसाच तसा झोपून जातो. आणि जे बंदीगृहामध्ये अवस्था होती ती अवस्था बंदी होऊन गेली. आणि सगळ्यांना जाग आली. माया बाजूला सरकले. जाग आली. सगळे बोलायला एकमेक, अरे काय झालं, काय झालं? अरे पोरगा जन्मला. ज्या बाया होत्या त्या ठेवलेल्या होत्या प्रसूती करणाऱ्या, धावपळ करत आहेत. म्हणजे काय झालं, काय झालं? 8वा मुलगा जन्माला. जिकडे तिकडे चाहूल लावली, तलवारी त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. काही झालं तर नाही ना? व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे. ज्या बाया ज्या ठिकाणी होत्या, ज्या बघायला होत्या जन्म होण्यासाठी, त्यांना झोप लागली होती, पण त्या म्हणल्या की जन्म होऊन झालेला आहे. म्हणजे जन्म झालेला आहे. जसं एखाद्याचा जन्म आपोआप होऊन जातो. आता निघालं मित्रांनो हे. त्याचा जन्मच होत नाही. काय बरं? आपण तसे पापी आहे ना म्हणून तसं आहे. नाही तर पूर्वीच्या बायांना विचारा जन्म कसे व्हायचे. ज्या जाण्या गाय आहेत ना, बघा कसे त्या ठिकाणी त्यांना मुलं होतात, वासरं होतात. आपल्याला कट केल्याशिवाय होत नाही. का? आपण असे पापी आहेत ना, रोज पाप करतो. देव नाही, धर्म नाही आहे ना, द्वेष, मत्सर, हे सगळं असं चालू आहे ना, म्हणून हे असं चालू आहे. हे कमी करा, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला, सगळीकडे कळालं. 8वा पुत्र जन्मला. आणि मग त्या जवळच्या ज्या स्त्रिया ठेवलेल्या होत्या त्यांनी बघितलं. जन्म तर झाला, पण झाला कशाच? कंसाला कळाला 8वा मुलगा जन्माला आलेला आहे. कारागृहातच आहे का दुसरीकडे आहे? म्हणे कारागृहातच आहे. गेला तर नाही ना कुठं? गायब तर नाही झाला ना? म्हणे नाही, व्यवस्थित जन्म झालाय, पण त्याला अजून कळालं नाही मुलीचा झाला का मुलाचा झाला. हे त्याला कळालं नाही, कारण त्या बाईने अजून पाहिलंच नाही. मग आणि मग तो तलवार काढून तिथे येतो. कुठं आहे 8वा पुत्र? कुठं आहे? आणि त्या बायांनी बघितलं ही तर मुलगी आहे. त्या घाबरल्या.
आणि आकाशवाणी झालेली हे तर खोटं होणार नाही. आता ही मुलगी झाली कसं, आता आपलं काही खरं नाही. जे सेवक आहेत त्यांचंही खरं नव्हतं मित्रांनो. हुकुमशाही होते, बास कापा म्हणलं की कापल्या जायचं. हा सोपं नाही. मग त्या ठिकाणी विचारलं म्हणे काय महाराज मुलगी झाली. काय शक्यच नाही, होऊ शकत नाही असं, आकाशवाणी झालेली आहे. पकडलं कापलं. दुसरी महाराज आम्ही तिथेच होतो, आम्ही काय केलंय, मुलगीच झालेली आहे, आम्हाला मारून काय होणार आहे महाराज, तुमचा राग आमच्याकडून काय होणार आहे. आणि मग स्वतः कंस त्या ठिकाणी पोहोचला, तलवार काढली, देवकीला सांग काय झालंय. अरे दादा जे झालंय तुझ्या समोर आहे, आम्ही इथून गेलो नाही, बघ ना बेड्या, हातकडे आहे, दरवाजे उघडले करे आम्ही. त्याला विश्वास बसायला लागला, अरे खरं आहे दरवाजे उघडले नाही, सगळं सैनिक इथं आहे, आपली बहीण बांधलेली आहे, वसुदेव बांधलेला आहे, हे कसं काय शक्य आहे. तलवार लावली, सांग खरं काय केलंस, काही मायेचं जाळं तर नाही पसरवलं ना, सांग वसुदेवा तू सत्य बोलतोस. त्याला काहीच माहित नाही, ते झोपीत झालं सगळं. कारण वसुदेव राजा देवालाही खोटं बोलत नाही आणि कोणाला दुश्मनालाही नाही, म्हणून देवाने ते काम माया टाकून केलेलं आहे. वसुदेव त्याच्यात खोटा नाही, काहीच माहिती नाही का नाही. हरिश्चंद्र राजाने स्वप्नामध्ये राज्य दान केलं तर माहिती तुम्हाला, खरं की नाही. विश्वामित्राला दान दिलं होतं स्वप्नात राज्य दान दिलेलं. दुसऱ्या दिवशी तो तिथं पोहोचला. ऋषी म्हणे माझंही राज्य, मला भिक्षा वाढा. अरे आणणार आहे म्हणे, विश्वामित्रासाठी भिक्षा आणा. कुठून आणतोस. ठीक आहे भंडारातून. भंडार कोणाचा आहे. माझंच आहे. रात्र तू स्वप्न आठव. हो चुकलं माझं, हे सर्व विश्वामित्राला मी दान केलं, मी आहे विश्वामित्र. काय मला भिक्षा दे, कशी द्यायची मला माहित नाही. आणि ती कथा खूप मोठी आहे मित्रांनो. हरिश्चंद्र राजाने स्वप्नात दान केलेलं दान देऊन टाकलं. आपण उजागर देवाला निवडे बांधतो, नारळ बांधतो, आपण मरून जातो, नारळ सुटत नाही आपलं. कोणाला संकल्प सोडतो, कोणाला काही करतो. एक मुलगा मार्गात देईन म्हणतो, 2-4 झाले तरी एक देईना. याला आधी होत नव्हते, 2-4 मेले आणि देवाच्या नावाने झाले. पाहिलं का, काही बिचाऱ्यांनी दिले. सांगतोय जीवाची गती कशी आहे मित्रांनो. स्वार्थी आहे सगळी गती, स्वार्थी. तलवार लावलेले वसुदेवाला बळी असं आहे. कंसाला विश्वास पटला, अरे सत्य आहे. पकडला त्या मुलीला, घेतला. आता ही माया असेल, हा मुलाचा जन्म असेल, पण हे मायामुळे मला मुलगी दिसत आहे, सर्वांना मुलगी दिसत असेल. पकडली, नेली पटी शाळेत. पकडल्यानंतर अशी धरली. आता बस फिरवायची ना, आदळायची त्या शिळावर. फिरवता फिरवता ती हातातून सटकली आणि प्रगट झाली. अरे मूर्खा, तुला मारणाराने जन्म घेतलाय, तुला कळतं का काही. मी माया आहे, मी त्याला वाचवलाय. आणि म्हणून देवाची सेवा करणारी ओळखणी माया असते. देव जन्माला येण्याआधी सगळ्या तिथं त्या असतात, त्या देवाच्या सेवा करतात. हा जेव्हा ब्रह्मविद्या अभ्यासताना तेव्हा तुम्हाला ते सगळं कळणार आहे. तू काय मारशील त्याला, तो अत्याचारी लोकांना मारण्यासाठी जन्माला आहे. तू अत्याचार करतोस, अत्याचार करू नका मित्रांनो, एक दिवशी मरावं लागल. सत्यम शिवम सुंदरम, विजय होतो सत्याचा. कष्ट सहन करावं लागतात, काट्यावर चालावं लागल, पण विजय मात्र सत्याचा होणार हे ध्यानात घ्या. पांडव सत्याने चालले, सैन्य कमी होता, पण विजय मात्र पांडवाचा होतोय, ध्यानात घ्या.
हे महाभारतच याच्यावर आहे. तिथून तर सुरुवात केलेली देवाने. जन्म त्यासाठी घेतलेला आहे. तिने सांगितलं गोकुळामध्ये तुझा वध करणारा, तुला मारणारा वाढत आहे. तुझ्या दम असेल ना कर त्याच्यावर काही वाकड. जन्मलाय तो गोकुळात, गायब झाली. हा घाबरला म्हणे, गोकुळात गेला म्हणे तो. ह्या मायाने कारस्थान केलं म्हणे. मग गोकुळामध्ये एक एक सैन्य, चतुर सैन्य पाठवलं. नंदराजा बिचारा घाबरला. जितक्या मुलांना, जितक्या स्त्रियांना आजपासून 15 दिवसापर्यंत जे मुलं झाले असतील त्यांना सगळ्यांना मारून, कारण तिच्यात कोणता श्रीकृष्ण भगवंत हे माहीत नाही. सगळीकडे फिरले ते, मारायला लागले. नंदराजाला कळाले म्हणे हे काय झालं. कंसाचं सैन्य सगळं आपल्यावर पडलेलं आहे. आता लहान राजा एवढ्या मोठ्या राजाला दात नाही देऊ शकत. आणि म्हणून काहीतरी वाचायचा प्रयत्न केला. म्हण नाही इथं काही झालेलं नाही मुलगा, तिथं नाही झालं, इथं झालं नाही, पण काही मेले वगैरे, काही हाणले मारले. म्हणे महाराज जेवढे 8, 15 दिवस, 4 दिवस, 2 दिवसाची मुलं होते सगळे मारून टाकले, कुठं जिवंत नाही ठेवले म्हणे आम्ही. वापस नंदराजाच्या घरी यशोदेच्या मातेच्या उसंगी श्रीकृष्ण भगवंत वाढत आहे. इथे श्रीकृष्ण भगवंत त्याला कुठं समजू देणार आहे. त्याची लीलाच वेगळी हो. त्याच्या घरी गेलंच नाही, त्याचे सैन्य पोहोचलंच नाही. सगळं सैन्य वापस आलं. मग पुन्हा सांगितलं. हसायला लागला है ना. त्याला विष्णू दिसायचे जिकडे तिकडे, कारण त्या ध्यानात नव्हते है ना. मला हे मारणार आहे. मग चिंतन कोणाचं? त्याच. कोणाचं? जो मारणार आहे त्याच, श्रीकृष्णाचं. झोपताना तोच दिसायला, उठताना तोच दिसायला. मागे पाहिलं काही खाली पडलं की दचकलं, आला काय इकडून आला होय, काही पडलं कोणी आलं मोठे आवाज केला होय, काय झालं तुम्हाला, झालंय काय म्हणे. मला श्रीकृष्ण दिसतो म्हणे. तो गोकुळातच नारायण आला. हा तुला दिसणार नाही तर काय, तो जन्मलाच आहे म्हणे. मग कुठे आता खरी सुरुवात होते. हा त्याला माहित होते गोकुळातच आहे. आणि मग तो त्या ठिकाणी एक एक राक्षस पाठवतो. काय तो म्हणतो एवढ्या एवढ्या मुलाला मारायसाठी आणि मी जायचं एवढ्या मोठ्या राजाने, आम्ही कशाला आहे मग, खरे कोण आहे हे राज्य कशाला आहे. पाठवतो एका एकाला. मग पाठवलं नागासूर, बकासूर वगैरे वगैरे खूप काही पाठवलं. काहीच फरक पडला नाही. श्रीकृष्ण भगवंताने बरेच मारून टाकले. त्याचे लीळाच वेगळा आहे तो. हा बाळ लीळा आहेत मित्रांनो. ऐकायला इतक्या सुंदर वाटतं ना. असं वाटतं ना की श्रीकृष्ण भगवंत होताच नेमका कसा. आणि मग एक पुतना नावाची पाठवली आणि तिच्या स्तनामध्ये विष भरलेला आहे. तिला सांगितलंय बघा पुतना आता तो वाचला नाही पाहिजे. नंदराजाच्या घरी यशोदेच्या उसंगी तो श्रीकृष्ण भगवंत खेळत असतो. हो ठीक आहे मी करते दादा बराबर माझ्या हिसाबाने. मग हिनं केला हिसाब. भाजी घ्या, भाजी आली, भाजी काय दही दूध लोणी वगैरे चालू झालं. हिनं ते पाहिलं. यशोदा त्या ठिकाणी झोपलेली होती. श्रीकृष्ण भगवंताचा पाळणा बाहेर ठेवला होता अंगणामध्ये. श्रीकृष्ण भगवंत आनंदाने खेळत होते, आनंदाने. पुतना त्या ठिकाणी पोहोचले आणि श्रीकृष्ण भगवंत रडायला लागले. सांगायला लागले जणू काय बघ ही पुतना आली मला काही कराल. रडायला एकदम. यशोदा वगैरे सगळे जमा झाले. अरे काय झालं काय झालं काय झालं म्हणे. पोरगा रडतोय, काना रडतोय, भूक लागली असं त्याला. ही तितक्यात टोपली खाली ठेवली. म्हणे थांबा थांबा थांबा. म्हणे काय झालं.
दूध पाजावं लागेल त्याला. वरच्या दुधा पाजू नाही जास्त. मलाही तुमच्या मुलाला पाजायची इच्छा आहे. काय आणि पुतनाच्या हातात गेलं ते शांत झालं. याचा अर्थ पुतनाचं दूध प्यायचं वाटतं आईला, असं वाटलं किंवा सगळ्यांना वाटलं. शांत झालं म्हणे. शांत होत नव्हतं म्हणे. अरे याला शांत करण्यासाठी झाला. उगाच जन्म नाही घेतलाय कानाने. हा, सगळ्यांना कानवड करायसाठीच घेतलाय. सरक तिकडं. बस तिच्या उसंगी गेला. आता तो काना आहे असा बघू राहिला मस्त पैकी. तिला वाटलं बर, आता तिला वाटलं मी असं शरीफ जी हे घेतलंय काय रूप, शरीफ व्यवस्थित एखादी सात्विक बाई आहे असं रूप घेतलं. आणि काना बघू राहिला तिच्याकडे. आता कानाने पाहिलं ही कोण आहे. तो अंतर्यामी. आईला काय माहिती, गोकुळात काय माहिती कोणाला काय आहे. पण गोकुळात जेव्हा कानाच्या लीला आहे ना, त्या कथा ऐकल्या जातात तेव्हा सगळ्या गवळणी म्हणतात आपला काना काही साधा नाहीये, खतरनाक आहे. चांगल्या चांगल्यांना पाणी पाजतो बा असं. आणि मग पुतना दूध पाजते, काना दूध पितो, श्रीकृष्ण दूध पितो. दूध पित असताना त्या स्तनामध्ये विष सोडलेलं आहे. काना दूध म्हणून पितोय. शोषून काढली सगळं विष, दोन्ही स्तनाचं त्या ठिकाणी काढून घेतलं. आता काना तो कृष्णा ते स्तन सोडत नाही, शोषून घेतोय. आरडाय लागली, इवळाय लागली, हे सोडत नाहीये है ना. आणि मग आरडा ओरडा करायला लागलेली आहे. आता बस ती इतकं शोषून घेते काना की बस आता ही मरायला टेकलेली आहे. आणि म्हणून ती घाबरली, म्हणजे हा काना मला सोडत नाहीये. आणि मग तिने पहिलं रूप तिचं धारण केलेलं आहे. आणि भल्ली मोठी पर्वत एवढी झालेली आहे. सगळे लोक बघायला आले. अरे म्हणे काय झालं काय झालं. म्हणे आपल्या कानाला कोणीतरी राक्षस घेऊन जात आहे. आणि तिनं आपलं रूप धारण केलं होतं आणि ती दूध पाजत होती. आणि दूध पाजता पाजता तिनं तिचं रूप धारण केलं आणि भल्ली मोठी झालेली आहे. उडाली. उडाल्यानंतर कानाला घेऊन गेली. सगळे बघत आहेत, काना काना आम्हाला सोडून जाऊ नको. कारण एवढा एवढा छोटासा मुलगा तो काना. आणि तो घेऊन जात आहे घेऊन जात आहे घेऊन जात आहे. कानाने सगळी शोषून काढली. भास सगळं ओढून काढलं आणि खाटकन दिशी जाऊन पडली, मेली. देवतेनं फुलाचा वर्षाव केला. काना त्या पुतणेच्या बाजूला खेळत आहे. कानावर बसलेला आहे छाताडाव. हे सगळे आले गोकुळातले. म्हणे आपला काना कुठे. म्हणे एवढं मोठं डोंगर पडलेलं, एवढी मोठी बाई आलती म्हणे याला न्यायला, याला मारायला. आता आपला काना वाचला असेल का. ही तो पडली म्हणे इथं. डोंगर पडला असं पडली म्हणे. सगळे आले. माहितीये काना त्यावर खेळत आहे, तिच्यावर फुलं इकडे तिकडे टाकत आहे. देवतेने वर्षाव केला ना, एक दैत्य मारला ना, दुराचारी मारले ना. मग कानाला कसं काढायचं वर जाऊ. शिड्या लावल्या. काय शिड्या लावल्या. त्याच्यावर गेले, कानाला काढला. जेव्हा अंतिम संस्कार केला, काही लोक असं म्हणतात तिचे तुकडे तुकडे करून त्याची अंतिम संस्कार केला. अशा श्रीकृष्ण भगवंताच्या कथा आहेत मित्रांनो. तो दुराचारी लोकांना मारण्यासाठी तो जन्मलेला आहे. ध्यानात घ्या मित्रांनो, है ना. यदा यदा हि धर्मस्य, ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म पसरतो, तेव्हा तेव्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. या भारतामध्ये जिथं कुठे धर्म पसरत असेल तिथं हा श्रीकृष्ण भगवंताचा अवतार जाऊन त्या दुराचारी लोकांना नष्ट करून टाकतो. हा अवतार परित्राणाय साधूनाम. हिरण्यकश्यप सारखे जे संत लोकांना ज्या ठिकाणी पूजा चालू आहे
सत्संग चालू आहे, अशा ठिकाणी येऊन काही लोक दुराचार करतात, काय गोंधळ घालतात. अशा सत्संगामध्ये एखादी जर गोंधळ घातला ना, तो श्रीकृष्ण भगवंत काय करतो, एखाद्याला बुद्धी देतो. हा इथं गोंधळ घालतो ना, आणि मग 2-4 जण उठता, त्याला धरता, बांधता, टाकून टेम्पो मध्ये. हा खरं की नाही? हा नखरे करतो. हे कोणाचं कार्य आहे? हे देवाचं कार्य आहे. म्हणून देव जेव्हा जन्माला येतो ना, तो दुराचारी लोकांना संपवण्यासाठी जन्माला येतो. असा श्रीकृष्ण भगवंत आज आपल्या जन्माला येणार आहे. काय? आणि तो आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत. आणि अशा आनंद उत्सवाला जर आपण उपास धरत असो तर ही आपली चूक आहे. आमच्या देवाने सांगितलंय, जर देव जन्माला येत असेल तर आनंद साजरा करा, सजावट करा. उपवास कशाला धरायचा? दुराचारी लोकांना मारायला आलेला आहे. जे दुराचारी लोक होते ते आपल्याला खाऊ देत नव्हते, काय ते आपलं सर्व वसूल करायचे. आणि आता हा व्यवस्थित आनंदात आपल्याला खायला देणार आहे. मग आपण आता आनंद उत्सव निर्माण करा. आणि म्हणून एकाने उपास धरायचा आहे, आणि तो उपास आमच्या देवाने धरायला सांगितलेला आहे. हे महानुभाव संप्रदायासाठी आहे, तो मामासाठी नाही. संप्रदाय म्हणजे महानुभाव जे उपदेश आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून ती लीळा मी तुम्हाला सांगणार आहे. देवाने खुद सांगितलं उपास धरायचं नाही. मेकरला काय देव कशाचा आहे? फुटूत देव आहे काय? मातीत देव आहे काय? देव कशाचा आहे म्हणून प्रमाण देऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला महाभारतातली कथा सांगितली, आता आमच्या देवाने सांगितलेली कथा तुम्हाला सांगतो. मेकरला श्रीकृष्ण भगवंताने त्या ठिकाणी जन्म घेतला, तो सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने सांगितला. आणि ती कथा तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगणार आहे. गोकुळाष्टमी पूजा स्वीकारू. गोकुळाष्टमीची पूजा स्वीकारण्यासाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशी यांची आरोग्य गोसावी गुंफे. मग त्या गुफेमध्ये सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत आरोग्य करण्यासाठी गेले. कोण? देव. गोकुळाष्टमीच्या दिवशी पोहोचले. आता आम्ही गोकुळाष्टमीला भोजन करतो, आणि हे आमचे सगळे शिष्य काय म्हणतात, बाबा तुम्हाला उपास नाही का? आम्ही धरला. अरे आम्ही धरला नाही, मग तुम्हाला काय धरायची गरज आहे? म्हणजे हे गुरुपेक्षा हुशार आहे. खरं की नाही? खरे कोण आहे? आणि देव त्या ठिकाणी जेवायला गेलेला आहे. आणि आज गोकुळाष्टमी आहे, आम्ही जेवलो, आनंद असता आम्हाला जेवायचा असता, आम्ही चांगलं चांगलं खाणार आहे. आणि म्हणून आमच्या घरचे सगळे पंचपक्वान करतात. तिच्या साबुदाणा आम्ही खातो, पोट भर. जे होईल ते होईल. पहिला भेटत नव्हता, पण मग आमच्या घरचे काय म्हणायचे, पोट भर खायचं म्हणे. आपल्या गुरुनं सांगितलं उपाशी राहायचं नाही. मग भाकर खायची नाही, भाकर बी खायची, साबुदाणा बी खायचं, टेन्शनच घ्यायचं नाही. हा मग मग आता काय केलं? श्रीकृष्ण भगवंत जन्माला येणार आहे म्हणून काय केलं? या बायांनी, बोने बायांनी माती जमा केली कायला? श्रीकृष्ण करायला, मग पूजा करायला. आपण नाही का पोळा आला की पहिलं त्याची पूजा, आणि खरे बैल गेले इकडेच, आणि चिखलाचेच पुढे. अरे बाबा लगेच त्याच्या शिंगाड्या हे ते काय लय थाट. अरे कोणाची पूजा करावी हे कळा ना आपल्याला अजून, एवढा मोठा देव असून. मग बाई अशी माती यायचे गोकुळ. आणि मग त्या ठिकाणी काय केलं त्या बायाने? गोकुळ केलं. तुम्हाला माहिती का दिवाळी गायवाडा? हा बाबा ते तुम्हाला काय सांगा आता. हा आम्हाला दिवाळीला आठवतो, आम्ही शेण जमा करायला जायचो. आम्ही येडे हो. जेव्हा आम्हाला ज्ञान झालं तेव्हा आम्हाला कळलं हे काय शेणाच्या मागे लागलो होतो बा आपण. कशाला? गाय वाडा, मोठा वाडा, 2-4 गाई, आणि इकडं म्हशी, इकडं वासरं, इकडं माणसं. कोणी काही करायला तर कोणी काय. आठवतंय का? हा अरे बाबा विचारूच नका. आम्ही लय बेजार व्हायचो. तिच्यात माझी बहीण, मी सगळे, आणि आपले असतातच बहिणी वगैरे सगळ्या जमा होता. लक्षण इकडं स्वयंपाक घरी कोण करा, खरं की नाही? गवळणी 2-4, घोडा गवळण, लगे घोडा गवळणाची पूजा, आणि आमचा देव बाजूला. अरे देवा काय लावलंय? अरे देव कुठे? देवाने मारले हे सगळे दुराचारी, आणि तुम्ही या दुराचारीच्या मागे लागले.
अरे कळायला पाहिजे ना आपले काय चालू आहे, देव काय सांगतात. यदा यदा हि धर्मस्य सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. यान्ति देवता देवान् पितॄन् यान्ति पितृवता भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मध्या जिनोपि माम. हे कुंती पुत्र अर्जुना, भूताची पूजा करणार भूताला जाऊन मिळशील, देवतेची करणार देवतेला जाऊन मिळशील, माझी करशील मला येऊन मिळशील. आणि म्हणून देव सांगतात माझी भक्ती कर. छाती ठोकून सांगितलं श्रीकृष्ण भगवंताने, मी देव आहे, मी श्रीकृष्ण भगवंत आहे, गिरधारी आहे, चक्रधारी आहे, चक्रातून काढणारा तो आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताजवळ चक्र आहे. चक्रामध्ये येण्याचा जर कोणी प्रयत्न केला ना, काय शिशुपालय महाराज हात करायचा, याला याच्या हाताने काय पूजा करता म्हणे. ते काय म्हणायचं, काना अनगवळण काही बोलायला, बघ नीट बोल, तुझ्या आईला वचन दिलेलं म्हणून शांत आहे भाऊ. काय 99, अरे जाय, कोणाचा जन्म झाला आणि कुठून झाला माहिती. शिशुपाला तूच पूजा कर. ताटली खाली सुदर्शन. आणि तसाच माणूस पाहिजे होता ते यज्ञात पण. झंडूबाम 3 काम. श्रीकृष्ण भगवंत राजकारण समजणार नाही तुम्हाला. 32 लक्षणी माणूस लागतो यज्ञ पूर्ण करण्यासाठी, त्याचं शिर लागतं आणि तो 32 लक्षण होता तिथं. कसा काढला, ताटीतच घेतला, खालून चक्र वरतून असा आणि ताटलीत आलं ते, आणि राजसुयज्ञ पूर्ण झाला. काय सांगावं मित्रांनो, खूप काही सांगायसारखं आहे. आता हे सांगावं का ते सांगावं का हे सांगावं. ब्रह्मविद्या इतकी मोठी आहे ना, कधी दिवस होगन हे कळणार नाही. खरं सांगतो तुम्हाला, खरं आहे की नाही सगळं. नाही तर बघून घ्या शिशुपाल वध कसा आहे, कसा पळवतो मग. खरंय खोट आहे, लय अवघड आहे मित्रांनो. आपण नुसतं महाभारत बघतो, पण आपल्या घरातलं महाभारत बंदच करत नाही आपण. खरंय ना, महाभारत बघितले आपल्या घरातलं महाभारत कमी करणार. त्या दुर्योधनासारखं वागू नको ना. मग तो लय जोर येतो. असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो. मग गोसावी तयापाशी उकड बैसले. आणि मग देव गेले म्हणे, हे काय केलं बाई, चिखल जमा केला आणि हे सगळं गोंधळ केला, इथं सगळं भरून टाकलं म्हणे सगळं. आणि देव बसले तिथं म्हणे, काय करू राहिले बाई, आता गोकुळाष्टमी नाच. मग देव गेले त्यांच्याकडे. आता देवाला जेवायचं होतं, पण लवकर वाढतील, आता भिक्षा मागून ते वाढायचं. मग कोणी बाई आणते पुसले. आणि त्या बोन्या बाळाला विचारलं, बाई बाई आजी तुमते लवडी बाई आतलं लवड सवड दिसू राहिलं, घाई गडबड, काय पसारा काढलाय आणि काय झाड झुलून बाबा लय चालू आहे म्हण तुमचं. म्हणून सगळ्या बायाने आता काय चालू केलं तुम्हाला माहितच आहे. त्या बाया सगळं आवरून येते यायच्या, बाबा लय पसारा काढला होता म्हणे. अरे बाप म्हणलं किती काढला काय त्यांनी. का बरं, दिवाळी आपलं गोकुळाष्टमी. आपले लोक दसऱ्याला काढत नाही, गोकुळाष्टमीला काढतात. कारण सगळ्यात मोठा सण आपला गोकुळाष्टमी आहे. कारण जन्माला देव येणार आहे, मग सगळीकडे काही विटाळ चांडाळ नाही पाहिजे. सगळं साफसफाई, जे नाग काढतात नाग पंचमीला, ते साफ करून टाकतात. देवा आम्ही तुमचेच. आता गेलतो पण तिकडे काही दिवस, पण आता नाही. आता तुम्ही येणार आहे ना, आता तुमचेच आम्ही. काही नाही, ते पुसून काढतात. होय हुशार लोक कायच करा मित्रांनो. अरे पण देव तुमच्यापेक्षा हुशार आहे ना हो. तुम्ही कायला देवाला चालवता. अरे तुमच्या गुरुला चालवता, बाबाला चालवता, पण देवाला चालवता का तुम्ही. देवाला चालवायला बसले, पण महाराज आपलं तसं काहीच नाही. पहा ना तुम्ही आता ते काय म्हणता. मग ती म्हणतले त्या काय म्हणता बोने बाया देवाला, तुम्हाला एवढं माहित नाही म्हणे आज गोकुळाष्टमी. असं आम्हाला माहितच नाही म्हणे. यांना माहिती का हा देव आहे श्रीकृष्ण भगवान. यांना माहित नाही म्हणून ते चालू आहे चिखलाचं करणं. आणि सरळ चिखलाचं करून त्या ठिकाणी त्याची पूजा करता लोक. आपण कशाची पूजा करत नाही मित्रांनो, ध्यानात ठेवा. गोवर्धन उचललाय करांगुळी, त्याला स्पर्श झालेला आहे, त्याची पूजा करतो. जिथं देवाचा स्पर्श आहे, वास आहे, त्याची पूजा करता आमचे लोक. महानुभाव संप्रदाय कोणाही पाषाणाची करत नाही. वास म्हणजे त्या ठिकाणी देवाचा वास आहे. का वास म्हणजे निवास आहे.
का नाही? वास्तू शांती करता का नाही तुम्ही? वास्तू म्हणजे घर आणि वस्तू म्हणजे देव. आणि वास म्हणजे शक्ती. आणि तो वास कोणाचा आहे? गोवर्धन पर्वतात श्रीकृष्ण भगवंताचा आहे. आणि तिथून आणलेले हे पाषाणे आमचे असे कुठले आणले काय आम्ही? अरे वा, असे कुठल्या देवाला वंदन करत नाही आमचे लोक. श्रीकृष्ण भगवंताचा वास आणि स्पर्श तिथं आहे, त्या ठिकाणी वंदन केले की देव वंदन स्वीकार करतोय. ध्यानात घ्या. मग आणि म्हणून देव म्हणतात बाई हे चिखलाचं काय करायला लागले? आणि म्हणून देव म्हणतो तुम्हाला माहित नाही आज गोकुळाष्टमी आहे. मग आज जन्माष्टमी. आज जन्माष्टमी आहे म्हणे. गोसावी पुसिले. देव काय म्हणतात? पहिलं काही पलीकडे काय म्हणे ते? हे माती काहीशी. ही माती काय राहिली म्हणे? ही वेगळी ती वेगळी, ही काळी ही थोडीशी अशी जरा व्यवस्थित 2-3 प्रकारची. मग ऐसे काही करत असा. काय चालू आहे म्हणे तुमचं? लवड सवड एवढी घाई. ती म्हणतले काय म्हंटल? आजी श्रीकृष्ण जन्म. श्रीकृष्ण भगवंताचा जन्म होणार आहे महाराज. याचा श्रीकृष्ण करून याचा आम्ही श्रीकृष्ण करणार आहे. वसुदेव देवकी आणि वसुदेव देवकी एकीकडनं ठेवणार आहे. यशोदा गोकुळ. आणि मग इकडं वसुदेव देव नंद राजा आणि इकडं गोकुळ. आणि मग आम्ही याची पूजा करणार आहे. अरे काय चिखलाची पूजा करता? देव म्हणता आम्ही श्रीकृष्ण आहे, आमची करा. देव काय चिखलाचा होता काय? म्हण नाही. मग तुम्ही चिखलाचे कसं काय करून राहिले? म्हणे महाराज काय करावं? मग आता काय करणार? मग तुम्हाला देवाने दर्शनच दिलं नाही, मग करणार काय? एक तर फोटो बघतील, नाही तर कुठतरी मंदिर बघतील, कोणतंही बघतील. असं गते जीवाची. मग आज बरवा फुलोरा करू की जे. फुलोरा करणार आहे म्हणे आम्ही. बाबा काय फुलोरा? सगळ्याच्या घरी जाऊन बघा आता. इकडं करंजा, इकडं शंकरपाळे. अरे बाबा असं वाटतं ना कवा खावा, पण तिचा ते उपास धरायला लावतात आहे ना. आणि उपास धरायला लावतात ते दिसतं. आणि ते 12 वाजल्याशिवाय खाता येत नाही. देव आल्याशिवाय खायचं नाही म्हणे, नाही तर देव हाणतो. अरे बापरे, आमच्या लहान लेकराला सांगायचे आई वडील, आम्ही चुप. आई गेली लय माझ्या इथे. खरं की नाही? पडलं का पोरांनी नेलं इंडिया म्हणे काय? करंजी कुठे गेली? मला काय माहित. खरं की नाही? असंच आहे हे महाभारत प्रत्येकाच्या घरी मित्रांनो. खाऊन बसलो पण याच्यात तोंडाला लागलो थोडं. आई म्हणती बर असं आहे का? आता कानाबी दही दूध लोणी थोडासा डाग राहायचा. हे काय तोंड बरेले. त्यांचं लोणी चोरतो त्या बाया आमची तर भांडायला येतात, आपल्याकडे भांडायला येतात. बिलकुल चोरी करायची नाही आजपासून. हे बघ तुला जे खायचं ते खाय. मैया मैं नहीं माखन खाय. मैया मैं नहीं माखन खा. मैया मी नाही खाल्लं माखन. मग मैया मैं नहीं माखन खाय म्हणजे खाल्लंही येतं आणि नाही खाल्लंही येतं. खोटंही बोलायचं नाही आणि खरंही बोलायचं नाही. का नाही तो मित्रांनो, त्याचं राजकारणच वेगळं आहे. मग मग आता हे काय म्हणतात? हे आम्ही केलं सगळं आणि हे काय चाललंय म्हणे व्रत आहे ना आज. बाबा लय व्रत धरलंय आहे ना. व्रत कशात धरा मित्रांनो? शिवाय द्यायच्या नाही, शाप द्यायचं नाही, कोणाचं वाईट चिंतन करायचं नाही. कोणाचं काही हो त्याचं चांगलं हो असा विचार करायचा. याचं व्रत धरा. इकडं उपास धरतात, मनामध्ये चिंतन करतात तू खाना खराब हो, तू असं हो. याला धरतो उपास असे. याचा उपास धरा आधी. देवाने सांगितलंच नाही रे. याचा उपास आधी धरा, हे खाण्यापिण्याचा उपास धरू नका. स्पष्ट सांगितलं देवाने. मग तो सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? बाई माये मातीची की. मग हे मातीचे आहे का म्हणे? श्रीकृष्ण काय मातीचा? देव मातीचा आहे, कृष्ण मातीचा असतो. तो साचकार देव की. तो साचोकार देव आहे. मातीचा कुठं करता तुम्ही? फुटूचा कुठं करता तुम्ही? लोखंडाचा कुठं करता तुम्ही? आणि म्हणून प्रल्हाद बाईचा देव निरूपण काय सांगितलं?
देवपटीचा नव्हे, धातूचा नव्हे, फोटोचा नव्हे, काचाचा नव्हे, मातीचा नव्हे, नव्हे नव्हे नव्हे. मग देव कशाचा आहे? महावाक्य निर्वचनात सांगितला तो देव. तिथपर्यंत पोहोचलेच नाही, म्हणून त्या फोटोच्या आणि मातीच्या मागे लागले. देव जाणून घ्या मित्रांनो, लीळा चरित्र त्याला प्रमाण आहे. देव काय मातीचा आहे काय? देव तो साकार देव आहे. मग माये मातीची की मग काय आई मातीची होती का श्रीकृष्ण भगवंताची? नंद यशोदा वसुदेव देव आणि वसुदेव देवकी मातीचे काय मातीची मातीचे होते का? ते पुतळे होते का? गोकुळ काय मातीचे आणि गोकुळ काय मातीचं होतं का? हे तो साचो काय ते साचोकार होत ना, स्पष्ट सांगितलं देवाने. हे असू द्या राव दे म्हणे एका बाजूला, ही हे म्हणते बिलकुल करायचं नाही. आजपासून घोडा गवळण गायवाडा याच्या नादी लागायचं नाही आपल्या महानुभावांनी. हा माहिती, तिथं जाऊन ते हळद कुकू देतात त्या शेणाला. आमच्या लोकांना सांगतोय मी, तुम्ही नाही तर मानता पुन्हा बिलकुल मी कोणाला सांगणार नाही. आमचं कर्तव्य आमच्या शिष्याला सांगणं, त्याला आम्ही सांगू राहिलो. आणि तुला ऐकायचं ऐक नाही तर काशी कर, कुठे आम्हाला काय करायचं? खरं की नाही? घ्यायचं तर घ्या, नसेल घ्यायचं नका घेऊ, तुमचा प्रश्न आहे तो. पण आमचं सांगणं काम आहे. मग तरी काही करू का मन द्या तरी काही करावे म्हणून द्या. मग हे चिखलाचे नाही करावे तर साक्षात करून आणावे, साक्षात अंतकरणात आठवावे. बघा आठवण सकाळी पश्चात पहरी देवता हृदयासी ये. तुम्हाला गोड झोप लागती. 3 ते 7 वाजता आपल्याला लगेच सनाट, आणि 2 वाजता जागी सैराट. काय खरंय खोटंय? जे खरंय ते खरंय मित्रांनो. सकाळी झोपतोय 3च्या नंतर. बिचार काही 7ला उठता, काही 8ला उठता, आणि 8:30ला उठले की म्हातार येत. उठलं नाही, उठलं नाही, ताप झाला असं येताना ताणून. उठा लवकर, 3दा येऊन गेले तेवढं, त्यांना काय काम? पाण्याची बगडच घेऊन येत होते. असं उठता मग खडबडून, कोण आहे कोण उठ, बाप हे 8 वाजता झोपतो. बघा तुम्ही एखाद्याच्या घरी होतच असं, चिडचिड होते मित्रांनो. तर घरी नाही होत, तुम्हाला लवकर उठलं 6च्या आधी उठायचं, तुम्हाला म्हणतो घरी एकदम शांतता राहते, है ना? हे ध्यानात घ्या. कधी पण कधी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणायची असेल तर 6च्या आधी उठायचं. 6च्या नंतर धीरे धीरे आपला दिवस गेला की धीरे धीरे तणफण चालू होती, लक्ष्मी येणं बंद होती. सकाळी दूध निघते, लगेच लक्ष्मी घरात. खरं की नाही? हा, ध्यानात घ्या. लगेच दूध टाकलं की लगेच पैसा. खरं खोट आहे? 5ला दूध काढतात, 6ला तर लगेच पडलं खात्यावर का नाही? खरं सांगतो तुम्हाला, लक्ष्मी घरात 6च्या आधी उठायचं. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणता देव? बाई बाई हे श्रीकृष्ण होईल. मग आम्ही श्रीकृष्ण होतो म्हणे. तुम्ही देवी के देवी तुम्ही काय चिखलाचा करता? तुम्ही अंतकरणात आठवा, देव तुमच्या आत येतो. मग ये व्रतस्थे होऊन येत पूजा करीती. हे व्रतस्थे होऊन येत पूजा करीत. आम्ही व्रत धरलं म्हणे, आम्ही उपास धरले. यांना उपास बी पुन्हा, आणि देवाने सांगितलं उपास धरू नका. उपासही पुन्हा चिखलाचा देव. मग सांडा परती माती सरकार तिकडे माती काढून टाकाय, दोन बाजूला घ्या तिकडे सगळं. ते बिलकुल ठेवायचं नाही तर काही ते. हो का बा आम्ही जातो कोणाच्या घरी, देवात देव. हा ना राव. अरे तुम्ही मान भाऊ भावा, तुमच्या देवात देव काय करत दुसरे? मग देवात देव असले की एकमेकाला खाऊ देता. मग एवढं म्हण बाबा आमचं जमा, तुला कळत काय? सर एकत्र केलं युद्ध होतं ना देवाचं, पाहत नाही की तुम्ही? इंद्राची गादी जाती हिरण्यकश्यपनं काढली होती, गेलता का नाही निघून? हे कळायला पाहिजे ना आपल्याला. बिलकुल काही ठेवायचं नाही. आपला देव तो एक करून घ्यावा बस. मग जे करिले होते ते सांडिले, आणि मग हे सगळं सांडलं, आणि म्हणून आहे ना ते सगळं बाजूला ठेवून द्या. नाही जे करत त्याला म्हणून तिकडं तो कर, तिकडं दुसरं लाव, तिकडं तो मंदिर.
मग इकडे मग मग गोसावी यांची आरोग्य झाली. आणि मग देव तिथेच भोजन करत आहेत. पाहिलं का, देव जेवण करत आहेत गोकुळाष्टमीला आणि तुम्ही उपाशी राहता. मग आता बघा तुम्हाला काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे. हे देवाने सांगेल, मी काय सांगतो तुम्हाला. आणि मग कोण ऐकतं, देवाचं ऐका ना. मग गोसावी हरणाभिषेक केले आणि मग देव हरणाला गेले बाहेर. अवघी आयती केली. आणि यांनी सगळी लवड सवड केली म्हणजे देव लवकर येतील, मग लवकर भोजन, लवकर सगळं व्यवस्थित. मग सोजी काढली. सोजी काढली. बघा तुम्ही कशी तयारी चालू आहे. डोळे वाशिक तुम्हाला. मी गेलो सकाळी इथं काहीतरी चालू आहे, म्हणून तिथं काहीतरी चालू आहे. अरे म्हणलं एवढं लवकर, ती तयारी तशी असते. गोकुळाष्टमी म्हणजे सोपा खेळ नाही मित्रांनो, लय मोठा सण आहे. जो गरिबीतला गरीब आहे का, त्याच्या घरी सुद्धा काही ना काहीतरी तळणं चालूच असतं. काय आनंद आहे मित्रांनो. आणि त्या दिवशी आपण असं दुःखात त्या ठिकाणी उपाशी राहायचं. अरे आनंद साजरा करा. आणि तुमचा वाढदिवस असला की बजाव. आणि आम्हाला इथे थोडस कोणी आलं ना वाजायला, ते तितक्या म्हणजे एक म्हणता नाही काही खरं नाही. एक म्हणता असं तुझ्या वाढदिवसाला मग तो ते आणतो, हे आणतो, ते सगळे बोलवतो, इकून गालाला लावून सरा केक तिच्यात घालतो आणि बजाव पुन्हा. आणि देवाच्या याला काहीच नाही वाजवायचं. म्हणजे पाहिलं का, अरे काय जीव आहे काय नाही. थोडासा विचार करा ना, थोडासा काही आनंद उत्सव करा ना काही. अरे काय आनंद आहे बघा ना तुम्ही. आता उद्या गोपाळ कालला दही हांडे कशा आहे, निस्ते बघायला जात आहे. अरे श्रीकृष्ण भगवंत खरा तुमचा आहे. तुमचा आनंद उत्सव कसा पाहिजे, एकदम मस्त पैकी. कडकणे पहिले केले. मग काय बाबा, कडकणे चकल्या पहिले बाबा विचारूच नका. ते आता शंकरपाळे, करंजा, अनारसे सगळं सांगितलं त्याच्यात. यांचं ते लवड सवड देव गेले विजनाला, आणि यांचं सगळं चालू घरी स्वयंपाक. मग शेंगुळे बुरुडे सगळं सांगितलं देवाने. खाजी तळली, खाजे तळले, सगळं वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी केलेले आहेत. गोसावी चावी नावे सकाळीची वेळ नावून. आणि मग देव लगेच वापस आले लवकर. मग गोसावी आपुले निश्री करे फुलोरा. आणि मग आता ते गडबड चालू असते. संध्याकाळ झाली मग गडबड मखर करणं. ते आता एखादं घरचं चांगलं असतं, तिच्या सात्विक असतं, पण हे एखादं करणं फिरतो, इकडं फिर तिकडं फिर. याला कळायला पाहिजे आज गोकुळाष्टमी लवकर यावं. तरी ते म्हणतं बरं का घरी जाताना, हे बघा लवकर या बरं का, संध्याकाळी गोकुळाष्टमी मखर बांधायचे, फुलवरे बांधाय, मग हात नाही पुरणार, तुम्ही लवकर वापस. हो हो नाही जात. तिकडच बसतं आपलं हॉटेल होई, कोणी विचारा ना. इथं पेपर झटकन, तिकडं झटकन, हे हॉटेल चहा पेन हे भेटलं की पाहिजे. अरे बापरे, मी काय झालं रे भाऊ, बापरे आज गोकुळाष्टमी म्हणे ते मखर करायचं ते. बाप हो निघालं. आणि एखादं ते काहीच नाही, तिकडं झोपून जात. ती बिचारी बेजार होती सर मखर करून, ते फ्लोरा बांधून, याला बोलवून त्याला बोलवून, आहे ना. काही असे तर काही असे जीव आहेत मित्रांनो. काही लोक करतात तर काही लोक करत नाही. आणि काही लोक पाहुणे रावणे आले की सकाळी उठून उभा राहतात. मग हे मखर आम्हीच केलं होतं, ही खालीवर बघते, पाहुण्याच्या पुढेच म्हणते यांनीच केलं. जे हुशार पाहुणे ते समजून गेले. विचारत नका मित्रांनो, लय हुशार लोक. मग बाह्य पदार्थ होऊन गोसावी. मग आता त्या बायांनी बोने बायांनी असं पदार्थ होवले, देवाच्या हातात दिले, देवाने बांधले मित्रांनो. आपण तर देवाचे लेकर आहेत ना, देव जन्माला येतो म्हणून आपल्याला सजावट करायची. प्रत्येक घरी बघा, प्रत्येक घरी सजावट असते. मग अवघी फळवळी बांधली, सगळे फळं वगैरे, केळे नारळे सगळे, डाळिंब वगैरे सगळं व्यवस्थित बांधलेले. फ्लोरा, निंबुळे, निंब, जांभुळे, जांभळ, डाळिंबे, डाळिंब बांधली, बांधले वर. आयती केली, सगळे आयती केलेले व्यवस्थित. गोसाव्यांची मर्दना मार्दने. बस देवाला स्नान घेईन म्हणून आपण स्नान घालतो बघा. उद्या सगळं होईल व्यवस्थित. म्हणून आजच घेतलंय आणि आपल्याला सगळं करायचं. मग
बाई आवरत असती बाई गोसावी यांची बरवी पूजा केली. मग त्या व्रत असत बाई उपाशी राहिलेल्या त्यांनी पूजा केली. उपाशी राहून चालू असत. खरं की नाही? हा, मग बिलकुल उपाशी राहायचं, आनंदात साजरा करायचा देवधर्म. मग जेवढ्या वेळा श्रीकृष्ण जन्म देती वेळे गोसावी श्रीमूर्ती संचो केली. आणि मग श्रीकृष्ण भगवंत म्हणले आम्ही श्रीकृष्ण, श्री चक्रधर भगवंत म्हणले आम्ही श्रीकृष्ण भगवंत होतो. लगेच संकोचले आणि लगेच बोने बायाच्या मांडीवर. आहा, कृष्ण वाढतो. सुंदर श्रीकृष्ण भगवंताचं स्वरूप, बाळरूप त्या बोनेबायाच्या मांडीवर. काय याचा चिखलाचा करता तुम्ही? कशाला करता? आम्ही आज देव. लगेच मांडीवर आले. मग श्रीमूर्तीवरी बाळत्वाची प्रभा जन्मले ती आणि मग ज्या वेळेस जन्म होतो त्यावेळेस एक प्रभा, एक तेज स्वीकरिली. एक तेज स्वीकारलेला आहे एकदम श्रीमूर्तीवर. कामाईसांची उगीसा कामाईचा जे होते त्याच्या उसिंगा मांडीवर आणि त्या ठिकाणी खेळत आहे श्रीकृष्ण भगवान. स्तनपान केले आणि स्तनपान केलं. चतुर्भुज श्रीकृष्ण त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत जन्मले मेकरला आणि लक्षण युक्त जैसा तिथं लीळा करून दाखवली सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने. अशी चिखलाची पूजा करायची नाही. आम्ही चिखलाची नाही, आम्ही तुमच्या मांडी येतो. फक्त आमचं चिंतन करा. केलं चिंतन, आले मांडीवर. मग आसने उपविष्ट झाले आणि मग आसना उपविष्ट झाले पूजा विधी केला आणि मग पूजा केली. मग श्रीकरी वाणे समर्पिले गोसावी आणि मग श्रीकारामध्ये ते वाणे वगैरे विडे सगळं समर्पण केलेलं आहे देवाच्या. झाली देवाला आरोहणा झालेली आहे. देवी झाली ती ऐसा वरता पालो करोनी उपत आणि मग त्या ठिकाणी असा पालो वरती केलेला आहे. करीते होती आणि मग त्या ठिकाणी तो उसुंगा घेतलेला आहे, तो काना, तो श्रीकृष्ण भगवान. आदरी माता बांधला मग खिरी रांधली खीर रांधलेली आहे, वाणे दिली वाणे दिलेले आहेत. आमाईचे उपवास करीते होती. आता ही कामाईचा उपाशीच. अरे देवाने सांगितलं उपास धरू नको, तरी उपाशी. आम्ही सांगतो का? आता आमच्या शिष्यानं सांगावंच लागतं आम्हाला, नको धरू. हो बाबा नाही धरू. गेला कोणी बाबा, ठीक जाऊ दे. उपाशीच ऐकणारच नाही. आता बघू काय होतं उद्या. कोण कोण धरतय, कोण कोण सोडतय. लय अवघड. तरी अज्ञान जात नाही. लिळाप्रमाणे ना देव सांगताय ना उपाशी नका राहू. तरी तुम्हाला सांगतो अज्ञान इतकं म्हणजे खराब आहे ना, ते दोरीला साप म्हणतो असा प्रकार आहे. मग गोसावी ते म्हणतले देव काय म्हणतात? बाई बाई तुम्ही जेवा जेवण करा. तुम्ही कशाला उपाशी थांबता? ती म्हणतले काय म्हंटल? आजी नाही म्हणे महाराज, आजी गोकुळ आज गोकुळाष्टमी आहे, उपाशी कस काय? व्रत करीना व्रत करे म्हणे मी, उपास धरीन मी. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? बाई बाई श्रीकृष्ण उपजले ते श्रीकृष्ण भगवंत जन्मले तेव्हा देवकी मातेनं पेज घेतली का नाही? उपवासू केला त्या उपवासी होती, पेज तरी घेतली की पेज घेतली ना. मग तुम्ही कशाला उपाशी राहता? मग ती आईची गोसावी यांची पांती जेविली. आणि मग ती म्हणते खरं आहे गड्या. आणि मग देवाच्या पांतीमध्ये त्या ठिकाणी ती भोजनाला बसली, पेज पिली. घेतली पेज. गोसावी त्यांची परमानंदाचा सुकाळ आणि मग तिनं त्या ठिकाणी ते घेतलं, देवाचं ऐकलं, तिला परमानंद झाला, आनंद झाला. पण अजून दोन होत्याच, एक एक आहे. हा सगळे ऐकतील काय? लय अवघड आहे. तुम्ही बघा फक्त आता. हा मग नागाईचा उपवास केला. मग नागाईचा उपवास धरला. गोसावी यांची फुलोरे असा अरे धर्म धरणा, उपास काय धरते? धर्म धरणं नाही म्हणे शुक्र. हा कुठं कोणी सांगितलं तुला धरायला? बाबांनी सांगितलं, देवाने सांगितलं येऊन त्या स्वप्नात का सूत्रपटात लिहिलेलं आहे उपवास धरीजे. इथं नाही म्हणता देव, आणि तू टाकलं काय वचन एखादं तिच्यात? अरे देवाने सांगितलं ते करा ना, तुम्ही मनाचं का करता? शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्याजून येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. अरे तुम्हाला वाईट खायला नाही सांगितलं, तुम्ही खाऊ नका ना, खाजवड ना, है ना? बरं ठीक आहे, मग तुम्हाला ताप थंडी आली ना,
ठीक आहे मग तुम्ही म्हणता ना काय होत नाही, ठीक आहे जा डॉक्टर. गेले, ठीक आहे थंडी ताप आहे पण ताप लय गरम आहे, मेंदूत गेलेला आहे. डॉक्टर काय म्हणतो देऊ का, मग देतो. मग ताप पैसे देतो जा, तो कोणतं देतो, बोंद व्हायचं. काय होईना का, एक तर पाय जातील, एक तर हात जातील, नाही तर डोकं जाईल. जे नाही सांगितलं ते दिल्यावर काय होईल हे एवढं कळत नाही तुम्हाला. नाही सांगितलं तेव्हा नाही, प्रश्न खला झाला. देवाने नाही सांगितलं आपण करायचं का, हा देवाने जर करायला सांगितलं तर काही हरकत नाही करायला. मग गोसावी असे फुलोरिया खाली ओटे यावरी रात्रीचा पोट झाला. आणि मग त्या ठिकाणी फुलोऱ्या खाली देवाचं त्या ठिकाणी आसन झालेलं आहे. दिवशी उदयांची पोट झाला. आणि मग त्या ठिकाणी उपडले देव. गोसावी हरणा विजय करवा आदरिले. आणि मग देव विहरण्याला जातात. बाई विनविले. आणि बाईसाने विनंती केली, मन देव मन देव नागाई सांसी पारणे आसी मनीचा उपास सुटायचा राहिला आहे, तिनं रात्री उपास सोडला नाही, ते सकाळी सोडावं लागतं. म्हणून सकाळी लवकर सुरू करता. आजी लवकरी या. खरे कुठे काय करता, मी म्हटलं बाबा मग नंतर 12 वाजता भोजन करत जाऊ म्हणे आपण. गोपाळ काल नाही नाही म्हणे बाबा. म्हणलं काय झालं बाबा, आता काय झालं, आता मला माहितच नाही काय मागे कारण आपलं उपासच नाही ना. नाही नाही म्हणे ते उपास सोडलेले नसता, रात्री झोपलेले असता, मग सकाळीच उठले की उपास सोडतात. तशी ना आगायचा सकाळी उपास सोड राहिली. मग देव म्हणतात बाबा जाऊ द्या, ही सांगितलं तरी उपाशीचे, थोडं लवकर जाऊ, ही खाई ना आता तरी. पाहिलं का देवा नाही सांगितलं तरी असं आहे. जीवाचा अज्ञान आहे ना, कसंच काढावं काहीच कळना. नाही सांगितलं नाही प्रश्न रे, हा उपास धरा, शिव्या द्यायच्या नाही, शाप द्यायचा नाही, याचा उपास धरा. चोरायचं नाही, सप्तदुर्व्यसन करायचे नाही, याचा उपास का धरत नाही तुम्ही. नाही ते चप्पल चांगली दिसली की हो. आता आता लोकांना कळायला लागलं म्हणून त्याची आपिशी आपल्याला येते. आता हुशार झाले लोक, त्याची आपिशी आपल्याला येते म्हणून चप्पल चोरायची नाही, अशी गत आहे जीवाची. मग गोसावी मानिले. देव म्हणले ठीक आहे येतो आम्ही लवकर हो. मग बाई उपहार निपजविला. आणि मग उपास निफजविला. नागाईसी गोसावी अशी पडदणी ओळखविली. आणि मग नागाईसाना त्या ठिकाणी पडदणी ओळखवली. गोसावी यांची मर्दना मार्जने आणि मग देवाला मर्दना मागणे झाले, पूजा केली, पूजा केली, आरोग्य झाली, आरोग्य झाली, गोळा झाला, गोळा झाला. त्यांची पांती पारणे झाली. आणि मग देवाच्या पांती पारणे केले जेवणा. मग बागेश्वरी दो प्रहरांचा उपऊड स्वीकरी. आणि मग देव त्या ठिकाणी विश्रांती करतात. ऐसी ते अगाधानंता आद्यरू पुरुषात अशी ती लीळा अगाधा अनंत आहे. मातृत्व पावली. ती बाई मातृत्वाला त्या ठिकाणी पावलेली. आपण कधी पावायचं, अजन्मे नीतीशी आपले पुत्रत्व दिले. अजन्मे त्या ठिकाणी तिला पुत्रत्व दिलं, तिच्या मांडीवर देव नाचत आहे. ऐसी ते सौभाग्य जननी. आणि म्हणून उपास धरू नका, आपल्या मांडीवर देव आहे म्हणून चिंतन करा, स्मरण करा. जर तुम्हाला उपास धरायचा असेल ना तर असा उपास धरा, गोकुळाष्टमीच्या दिवशी पूर्ण दिवस देवाच्या लीळामध्ये, चिंतनामध्ये, स्मरणामध्ये घालेन. खाऊन पिऊन घाला. स्वस्ते चित्ते संभवंती. स्पष्ट वचन आहे. ही लीळा मी तुम्हाला यासाठी सांगितली की देवाचा जन्म कसा झाला, देवाने नियम काय सांगितले. मागच्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आकाशवाणी झाली वगैरे वगैरे. मित्रांनो, उपास धरायचा ना तर आपल्या तोंडाचा धरा, गोड बोला, सगळ्यांना प्रेम द्या, सगळ्यांना. हे तोंड या गोकुळाष्टमी दिवशी असा वेळा ठेवा की देवा दुसरी गोकुळाष्टमी येऊस तर कोणाचं वाईट करणार नाही, खोटं बोलणार नाही, शिव्या देणार नाही, शाप देणार नाही. हा 1 वर्षाचा उपास धरा. उद्या एका दिवसाचा काय धरता मित्रांनो, त्याच्यात बी उपवास नाहीच आहे मित्रांनो. आजकाल सगळ्या सुविधा आहे आजकाल मित्रांनो. नुसता नाश्त्याला जर साबुदाणा खाल्ला ना तुम्ही एवढा, तुम्हाला सांगतो 2 दिवस उपाशी राहू शकतो माणूस, इतका जड असतो तो. बघा तुम्ही काय उपवास आहे मित्रांनो.
पण तो धरल्यामुळं त्या ठिकाणी वेगळा त्याचं हे होऊन जातो. आणि म्हणून आनंदात श्रीकृष्ण भगवंत आपल्या या रिधोरा गावात येणार आहेत. आनंदात तो उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. सगळ्यांनी तयारी केलेली आहे. आणि उद्या दहीहंडी होणार आहे. इथं श्रीकृष्ण भगवंताचं स्वागत होणार आहे. पावले खेळणार आहे, टिपऱ्या होणार आहेत. श्रीकृष्ण सुदामा झाकी नाटक संभाजीनगरहून या ठिकाणी येणार आहे. सर्वांनाच निमंत्रित आहे की सर्वांनी ठीक उद्या पोथीच्या टायमाला म्हणजे 8:30 ते 9 टायमाला या ठिकाणी यावं आणि तो उत्सव बघावा. लहान मुलांनी, मुलींनी, सर्वांनीच आहे ना. उद्या हा आपला प्रोग्राम असणार आहे. पूर्ण वेळ 12 वाजेपर्यंत आपल्याला याला द्यायचा आहे. कारण देव येत आहे म्हणून त्यांच्या स्वागताला तयारी तशीच पाहिजे ना. तो आनंदही तसाच पाहिजे. आणि म्हणून आजपर्यंत आपण उपवास धरला असेल तर अज्ञानपणामुळे आपण तो धरला असेल. म्हणून देवाला माफी मागा. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. जावाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.